विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पोलीस भरतीसाठी वेनेटर करिअर्स तुम्हा सर्वांसमोर आज अत्यंत महत्त्वाचा सामान्य ज्ञानमधील जिल्हा परिषद हा विषय मी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्यातील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलामुलींनी पंचायत राज या प्रकरणातील जिल्हा परिषद हा टॉपिक व्यवस्थित तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि परीक्षाभिमुख पद्धतीने यामध्ये सर्व घटक घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर जिल्हा परिषद या घटकावर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे तुम्ही विचारू शकता. तर आपण चला सुरू करूयात. खरं तर पंचायत राज पद्धतीमधील सर्वात वरिष्ठ स्तर कोणता असेल तर तो आहे जिल्हा परिषद. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात कनिष्ठ स्तर आहे ग्रामपंचायत आणि सर्वात वरिष्ठ स्तर कोणता आहे तर तो आहे जिल्हा परिषद. लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो महाराष्ट्र राज्य पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम झाला 1961 साली, त्याच्या कलम 6 नुसार जिल्हा परिषदेची स्थापना केली जाते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक वाक्यावरती काही ना काही प्रश्न निर्माण होतो आणि तुम्हाला ते आलं पाहिजे. पहिलं वाक्य पहा, महाराष्ट्र राज्य पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम. परीक्षेला विचारलं महाराष्ट्र राज्य पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम कोणत्या सालचा आहे तर तुम्हाला सांगता यायला हवं तो आहे 1961 सालचा. आणि पुन्हा जर विचारलं महाराष्ट्र राज्य पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम 1961 च्या कोणत्या कलमानुसार जिल्हा परिषदेची स्थापना केली जाते, कलम क्रमांक 6 आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर याची रचना कशी आहे पहा. जिल्हा परिषदेची रचना, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असावी अशी तरतूद आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असावी अशी तरतूद आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या आहेत 36 जिल्हे. मग खरं तर 36 जिल्हा परिषद असायला हव्यात, कारण प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असावी अशी तरतूद आहे. जिल्हे आहेत 36, मात्र सध्याच्या घडीला महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची संख्या आहे 34. लक्षात घ्या. मग यामध्ये कोणत्या दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत तर एक आहे मुंबई शहर आणि दुसरा आहे मुंबई उपनगर. या दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. त्याचं महत्वाचं कारण दोन्हीही जिल्हे पूर्णतः शहरी आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागाचा समावेश होत नाही, म्हणून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. लक्षात घ्यायचं आहे. पुढे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती आहे. परीक्षेला जर विचारलं जिल्हा परिषदेचा कार्यकाळ तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 5 वर्ष आहे. जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, महाराष्ट्रातील किंवा देशातील कोणत्याही वैधानिक संस्थांचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. फक्त विधान परिषद आणि राज्यसभा त्या दोन्हीही स्थायी समित्या आहेत, म्हणजे दोन्हीही स्थायी सभागृह आहेत, त्यामुळे ते बरखास्त होत नाहीत, त्यांचा कार्यकाळ नसतो. इतर सर्व वैधानिक संस्थांचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती आहे. आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ आहे 5 वर्ष. मात्र परीक्षेला ते विचारत नाहीत. परीक्षेला तुम्हाला विचारणारा मी स्टार्ट करतो या ठिकाणी. परीक्षेला विचारतील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती असतो तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ असतो 2.5 वर्ष, म्हणजेच 30 महिने. 2.5 वर्ष हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढे जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी पात्रता. खरं तर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांचा सदस्य होण्यासाठी, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांचा सदस्य होण्यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत असा नियम आहे. मग त्यामध्ये कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय काय आलं, ग्रामपंचायत आलं, पंचायत समिती आलं, जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांचा सदस्य होण्यासाठी
वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे बघूयात. आता जिल्हा परिषदेच्या बैठका बघा. जिल्हा परिषदेच्या बैठका दर 3 महिन्यातून एक बैठक म्हणजे वर्षाला 4 बैठका होतात. परीक्षेला हेही विचारलं जाईल की जिल्हा परिषदेची बैठक किंवा जिल्हा परिषदेच्या 2 बैठकांमध्ये जास्तीत जास्त अंतर किती असावं किंवा कमीत कमी अंतर किती असावं. तर जिल्हा परिषदेच्या 2 बैठकांमध्ये 3 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावं. म्हणजे दर 3 महिन्यातून एक बैठक, वर्षाला 4 बैठका घेणं बंधनकारक आहे. ओके, आता पुढे बघा. जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण कसं आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. ओबीसी प्रवर्गाला 27% आहे आणि SC ST ला त्यांच्या लोकसंख्येनुसार आहे. आरक्षण कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असंच आहे. ग्रामपंचायत घ्या, पंचायत समिती घ्या, जिल्हा परिषद घ्या, नगरपंचायत घ्या, नगरपालिका घ्या, महानगरपालिका घ्या, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण महिलांना 50%, ओबीसी प्रवर्गाला 27% आणि SC ST ला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दिलेलं जातं. त्यानंतर महत्वाचं आहे मानधन. अध्यक्षांना दरमहा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना दरमहा 20,000 रुपये आणि उपाध्यक्षांना दरमहा 16,000 रुपये एवढं मानधन दिलं जातं. बघा, ज्या पंचायत समितीच्या सभापतींना आणि उपसभापतींना जेवढं मानधन आहे त्याच्या दुप्पट मानधन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना आहे. पंचायत समितीच्या सभापतींना याच्या निम्म म्हणजे किती 10,000 रुपये महिना आणि इकडं पंचायत समितीच्या उपसभापतींना 8,000 रुपये महिना. त्याच्या दुप्पट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना आहे. अध्यक्षांना दरमहा किती आहे 20,000 रुपये महिना आणि उपाध्यक्षांना किती आहे 16,000 रुपये प्रति महिना एवढं मानधन दिलं जातं. बघा, पुढचा मुद्दा आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका. 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्षात निवडणुका होतात. आता जिल्हा परिषदेची निवडणूक ही प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीद्वारे घेतली जाते. प्रत्यक्ष प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धतीद्वारे भारतातील प्रत्येक निवडणूक होते. प्रत्यक्ष म्हणजे जो मतदार आहे, ज्याचं वय वर्ष 18 पूर्ण आहे, तो मतदार प्रत्यक्ष तिथं उपस्थित पाहिजे. तो प्रौढ म्हणजे त्याचं वय वर्ष 18 पूर्ण असायला हवं. आणि आपल्या भारतातील कोणतीही मतदान पद्धती जी आहे ती गुप्त पद्धतीने राबवली जाते. तुम्हाला माहिती असेल, आता सध्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सद्वारे सगळं मतदान घेतलं जातं, EVM मशीनद्वारे. आणि ते EVM साठी एक बॉक्स असतो, त्यामध्ये ते EVM मशीन ठेवली जाते. एका बाजूला उमेदवाराचं चिन्ह असतं, त्याचं नाव असतं आणि त्याच्या पुढे बटन असतं. मग तुम्हाला ज्या उमेदवाराला मतदान करायचं आहे त्याच्या पुढचं बटन दाबायचं असतं. हे गुप्त पद्धतीने चालतं. म्हणजे भारतातील कोणतीही निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धतीद्वारेच घेतली जाते. ओके, आता परीक्षेला काय विचारलं जातं. परीक्षेला विचारणारी गोष्ट बघा, मी स्टार्ट करतोय. जिल्हा परिषदेचा एक सदस्य दर किती लोकसंख्येमागे निवडला जातो, असाही प्रश्न विचारला जाईल. तर बघा, लक्षात घ्या, जिल्हा परिषदेचा एक सदस्य दर 40,000 लोकसंख्येमागे निवडला जातो. जिल्हा परिषदेचा एक सदस्य दर 40,000 लोकसंख्येमागे निवडला जातो. तुम्हाला आठवत असेल, पंचायत समितीचा एक सदस्य दर 20,000 लोकसंख्येमागे निवडला जातो. म्हणजे पंचायत समितीच्या ज्या ठिकाणी 2 सदस्य असतात त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा एक सदस्य असतो. पंचायत समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला जातो 20,000 आणि जिल्हा परिषदेचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला जातो 40,000. लक्षात ठेवायचं आहे. पुढं हेही महत्वाचं आहे, जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाला काय म्हणतात. जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाला गट असे म्हणतात. बघा, गट. ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला वॉर्ड म्हणतात, पंचायत समितीच्या मतदारसंघाला गण म्हणतात आणि जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाला गट असं म्हणतात. लक्षात घ्यायचं आहे, जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेचे गट ठरवतात.
कोण ठरवतं? जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेचे गट ठरवतात. ओके. पुढं राजीनामा. आता राजीनामा महत्वाचा आहे, कारण कोण राजीनामा कोणाकडे देत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य आपला राजीनामा देतात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आपला राजीनामा देतात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे. आणि हे परीक्षेला विचारलं जातं, अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा हे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करतात. जिल्हा परिषदेचे सदस्य आणि उपाध्यक्ष हे विचारणार नाहीत, मात्र तुम्हाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ते आपला राजीनामा देतात विभागीय आयुक्त यांच्याकडे. ओके. आता हे पण महत्वाचं आहे, याच्यावरतीही बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? लक्षात घ्या मित्रांनो, जिल्हा परिषदेचे सचिव हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच DYCEO, डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात. बऱ्याच जणांना वाटतं जिल्हा परिषदेचे सचिव म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, तसं नाही. जिल्हा परिषदेचे सचिव असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, DYCEO, CEO नाही. मित्रांनो, कन्फ्युजन होऊ देऊ नका. जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ओके. आता खर तर जिल्हा परिषदेचा कारभार, प्रशासकीय जो कारभार आहे तो CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारीच पाहतात. ते वरिष्ठ दर्जाचे IAS अधिकारी असतात, मात्र ते जिल्हा परिषदेचे सचिव असतात का? तर नाही. मग आपण बघूयात मुख्य कार्यकारी अधिकारी. परीक्षेला जर विचारलं जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. CEO हा IAS दर्जाचा वरिष्ठ अधिकारी असतो. त्याची निवड UPSC मार्फत केली जाते आणि त्याची नेमणूक ही राज्य शासनाद्वारे केली जाते. लक्षात घ्या, मुख्य कार्यकारी अधिकारी हे IAS दर्जाचे वरिष्ठ अधिकारी असतात. त्याची नेमणूक UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत त्याची निवड केली जाते. आता CEO ची कार्य बघा. जिल्हा परिषदेचा कारभार जो आहे तो व्यवस्थित चालवण्यासाठी 10 वेगवेगळ्या समित्यांची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे किंवा 10 समित्यांची स्थापना केलेली आहे. आपण सर्वप्रथम त्या समित्या कोणत्या आहेत त्या बघूयात. 10 ज्या समित्या दिलेल्या आहेत त्यामध्ये बघा, सगळ्यात महत्वाची जी आहे ती जिल्हा परिषदेची स्थायी समिती आहे. परीक्षेला विचारलं जातं जिल्हा परिषदेच्या एकूण विषय समित्यांपैकी सर्वात महत्वाची समिती कोणती? जिल्हा परिषदेच्या एकूण विषय समित्यांपैकी सर्वात महत्वाची आहे स्थायी समिती. या स्थायी समितीची सदस्य संख्या किती असते? 15. आणि त्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेच स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. आणि या स्थायी समितीचे सचिव कोण असतात? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदेचे जे सचिव आहेत तेच या स्थायी समितीचे सुद्धा सचिव असतात. परीक्षेला विचारलं जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. आणि जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सचिव कोण असतात? ते देखील कोण आहेत? उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेच आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पुढची जी समिती आहे जिल्हा परिषदेची ती आहे कृषी समिती. या कृषी समितीची सदस्य संख्या किती आहे? 11. खरं तर सदस्य संख्या विचारत नाहीत. कृषी समितीचे अध्यक्ष त्या सभापती असतात आणि सचिव असतात जिल्हाधिकारी. लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या समित्यांमध्ये तुम्हाला 3 नंबरची जी समिती आहे ती आहे पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती. आणि या पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीचे सुद्धा अध्यक्ष सभापती ते असतात आणि त्याच्यानंतर त्याचे सचिव असतात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी. त्यानंतर समाज कल्याण समिती पण आहे. या समाज कल्याण समितीची सदस्य संख्या 8 आहे. या ठिकाणी पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती सदस्य संख्या 8 आहे. आणि या समाज कल्याण समितीचे सचिव असतात
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 5वी जी समिती आहे ती आहे शिक्षण समिती, आणि या शिक्षण समितीची सदस्य संख्या आहे 8, आणि या शिक्षण समितीचे सचिव असतात जिल्हा शिक्षण अधिकारी, हे शिक्षण समितीचे सचिव असतात. त्यानंतर पुढची जी समिती आहे ती बघूयात आपण. जिल्हा परिषदेची पुढची समिती आहे सार्वजनिक बांधकाम समिती. या सार्वजनिक बांधकाम समितीची सदस्य संख्या असते 8, आणि त्याचे सचिव असतात मुख्य अभियंता. सचिव शक्यतो लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची जिल्हा परिषदेची समिती आहे ती आहे महिला व बाल कल्याण समिती. या महिला व बाल कल्याण समितीची सदस्य संख्या आहे 8, आणि त्याचे सचिव आहेत महिला व बाल कल्याण अधिकारी. ओके. त्यानंतर पुढची जी समिती आहे ती जल व्यवस्थापन व जल निर्माण किंवा जल निस्सारण समिती. त्याचे सदस्य आहेत, सदस्य संख्या आहे 16, आणि याचे सचिव जे असतात ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेच असतात. त्यानंतरची पुढची समिती आहे आरोग्य समिती. आरोग्य समितीची सदस्य संख्या आहे 8, आणि याचे सचिव आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी. ओके. आणि त्यानंतरची समिती आहे अर्थ समिती. या अर्थ समितीचे सचिव आहेत मुख्य लेखापाल, हे त्याच्या अर्थ समितीचे सचिव आहेत. ओके. त्यानंतर या ज्या समित्या झालेल्या आहेत या समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती कोणती आहे तुम्हाला मी सांगितलं. जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती आहे स्थायी समिती. आता स्थायी समितीचं महत्वाचं कार्य काय आहे बघा. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देणे. परीक्षेला विचारलं जाईल जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देण्याचं काम कोण करतं, तर ते करतं स्थायी समिती. हे जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देतं. कृषी समितीची कार्य बघा काय काय आहेत. शेती सुधारणा व प्रात्यक्षिके आयोजित करणे, त्यानंतर पीक स्पर्धा आयोजित करणे, खते व बियाणांचे वाटप करणे, शेती अवजारांचे वाटप करणे, घातक वनस्पतींचा मारा करणे, यासारखी जी कामं आहेत ती कृषी समितीची आहेत. त्यानंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास या समितीचं काय काय कार्य आहे बघा. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीची कार्य आहे तर उत्तम प्रतीच्या जनावरांची पैदास करणे, वैरण विकास करणे, गुरांचे व जनावरांचे प्रदर्शन भरवणे, म्हणजे त्या जनावरांसंदर्भात किंवा त्या गुरांसंदर्भात जी महत्वाची कार्य आहेत ती या पशुसंवर्धन समितीची आहेत. त्यानंतर बघा समाज कल्याण समिती. समाज कल्याण समितीचं महत्वाचं कार्य काय असतं तर मागासवर्गीयांसाठीच्या योजना तयार करणे, दारूबंदीचा प्रचार करणे, अस्पृश्यता निवारणासाठीचे काम करणे. परीक्षेला विचारलं जाईल दारूबंदीचा प्रचार करण्यासाठी कोणती समिती आहे तर ती आहे समाज कल्याण समिती. ओके. त्यानंतर शिक्षण समितीची कार्य बघूयात. शिक्षण समितीचं महत्वाचं कार्य काय तर संबंधित जिल्ह्यामध्ये प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम राबविणे, जिल्ह्यातील निरक्षरता दूर करणे, महत्वाची कामं आहेत शिक्षण समितीची. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला प्रश्न विचारताना विचारतील जिल्ह्यामध्ये प्रौढ प्रशिक्षणाचा कार्यक्रम कोण राबवतं किंवा प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम कोण राबवतं तर जिल्हा परिषदेची शिक्षण समिती हे प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम राबवतो. ओके. त्यानंतर बघा आरोग्य समितीची कार्य. जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची कार्यांमध्ये या ठिकाणी आरोग्य केंद्राची उभारणी करणे, त्याला म्हणतात प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करणे, दवाखाना काढणे, लसींचा पुरवठा करणे, साथींच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, यासारखी आरोग्य विषयक जी कामं आहेत ती जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीद्वारे केली जातात. त्यानंतर पुढची जी समिती आहे ती आहे बांधकाम समिती. बांधकाम समितीचं महत्वाचं काम काय आहे तर जिल्ह्यात रस्ते, पूल व प्रशासकीय इमारती बांधणे हे बांधकाम समितीचं महत्वाचं कार्य आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक समितीच्या कार्यावरून जर प्रश्न विचारला तर या ठिकाणी असं विचारतील
जिल्ह्यामध्ये रस्ते, पूल व इमारती बांधण्याचं काम कोण करतं? तर जिल्हा परिषदेची बांधकाम समिती. ओके. त्यानंतर बघा, महिला व बाल विकास किंवा महिला व बाल कामगार समिती, तिचं कार्य काय आहे? तर जिल्ह्यातील महिला व बाल संगोपनासाठीच्या ज्या राज्य शासनाच्या विविध योजना आहेत त्या प्रत्यक्षात राबविणे हे काम जिल्हा महिला व बाल विकास समितीचं आहे. आणि त्यानंतर अर्थ समितीचं कार्य काय आहे? तर अर्थ समितीचं महत्वाचं कार्य म्हणजे जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं? अर्थ समिती करतं. जिल्हा परिषदेत जे आर्थिक व्यवहार चालतात त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतात जिल्हा परिषदेची अर्थ समिती. ओके. आणि त्यानंतर जल व्यवस्थापन समितीचं कार्य तर काय आहे बघा, पाणलोट विकास कार्यक्रम राबवणे, पाणी पुरवठा योजना तयार करणे, जमिनीची धूप थांबवण्यासाठी विविध योजना करणे, यासाठी जे उपाययोजना गरजेच्या आहेत त्या या जल व्यवस्थापन समितीच्या द्वारे केल्या जातात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या 10 समित्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्यावरती प्रश्न विचारला तर काय विचारतील? जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या आहेत? 10 समित्या. दुसरा प्रश्न अपेक्षित असतो की जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती? स्थायी समिती. जिल्हा परिषदेच्या वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याचं काम कोण करतं? जिल्हा परिषदेची स्थायी समिती. यासारख्या समित्यांवरती प्रश्न तुम्हाला विचारले तर विचारले जातील. ओके. आता त्यानंतर बघा, आपण एक दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो बघणार आहोत, आमसभा. आता ही आमसभा तालुका पातळीवरती सुद्धा असते आणि जिल्हा पातळीवरती सुद्धा असते. बघा, तालुका आमसभा आणि इकडं आहे जिल्हा आमसभा. आता तालुका पातळीवरती जी आमसभा असते तिचे अध्यक्ष आणि सचिव हे तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. अध्यक्ष आणि सचिव. आणि जिल्हा आमसभेचे सुद्धा अध्यक्ष आतापर्यंत विचारलेले आहेत, तेही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि जिल्हा आमसभेचे सचिव हे दोनच मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, तालुका आमसभेचे असतात अध्यक्ष त्या तालुक्यातील ज्येष्ठ आमदार. तालुका आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? संबंधित तालुक्यातील ज्येष्ठ आमदार. आणि तालुका आमसभेचे सचिव असतात गट विकास अधिकारी, BDO. आणि ते तालुका आमसभेचे अध्यक्ष असतात. इकडं जिल्हा आमसभेचे अध्यक्ष असतात संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री. आणि जिल्हा आमसभेचे सचिव असतात संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या आमसभेवरती सुद्धा कधी कधी प्रश्न विचारला जातो. जिल्हा आमसभेचे सचिव कोण असतात? तर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात. तालुका आमसभेचे सचिव कोण असतात? तर तालुक्यातील गट विकास अधिकारी हे असतात. कधी कधी तहसीलदार देखील ते सचिव पद भूषवितात. जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. आणि तालुका आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर ज्येष्ठ आमदार हे त्या तालुका आमसभेचे अध्यक्ष असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद हा पोलीस भरतीच्या दृष्टीने एक महत्वाचा असणारा छोटासा टॉपिक पाहिलेला आहे. आता पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे तीनही तक्त्याच्या माध्यमातून तुम्हाला जसं सोपं जाईल त्या पद्धतीने सांगितलं जाईल. आणि त्यानंतर वेनेटर करियर्स तुम्हाला नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामध्ये नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका, त्यासाठी एक लेक्चर अरेंज करणार आहे. तर निश्चितपणे तुम्ही या वेनेटर करियर्सच्या संपूर्ण मोफत मार्गदर्शनाचा निश्चितपणे या ठिकाणी लाभ घेणं गरजेचं आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील सगळ्या युवक युवतींनी तुमच्या मोबाईलवरती दर्जेदार वेनेटर करियर्सची लेक्चर सिरीज पाहण्यासाठी वेनेटर करियर्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.
तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.